टीईटी संदर्भात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करावी। आरटीईच्या कलम 23 मध्ये सुधारणा करून 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना संरक्षण मिळावं, शिक्षण सेवक पद रद्द करून नियमित शिक्षक द्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं 5 डिसेंबरला जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत। तसंच सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली। राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर 23 ऑगस्ट 2010 रोजी शिक्षक भरतीसाठी केंद्र सरकारनं किमान पात्रता जाहीर केली। या नियमानुसार 2010 नंतर शिक्षकांची नियुक्ती झाली, तर 13 फेब्रुवारी 2013 पासून टीईटी लागू करण्यात आली। याचा अर्थ 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी पात्रतेचं बंधन नाही, तरीही अशा शिक्षकांवर दबाव टाकून त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जात आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत रिट पिटिशन दाखल केली। संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षण सेवक पद रद्द करावं यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन 5 डिसेंबरला एकदिवसीय शाळा बंद आंदोलन पुकारले। तसंच या दिवशी सकाळी 11 वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे, असं शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।